राहुलचा करायचं काय? राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. राहुलचा करायचं काय? राहुलचा करायचं काय? राहुलचा करायचं काय? राहुलचा करायचं काय? जय भवानी, जय शिवाजी. राहुलचा करायचं काय? जय जिजाऊ, जय जिजाऊ. राहुलचा करायचं काय? जय जिजाऊ, जय जिजाऊ. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ, राम नाम सत्य है, राम राम सत्य है. जय जिजाऊ, जय भवानी, राम राम सत्य है. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. जय जिजाऊ, जय जिजाऊ. छत्रपती संभाजी महाराज के जय. जय जिजाऊ, जय जिजाऊ, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. या अवलंबीचं करायचं काय? हे औरंगाची औलाद अवलंबीचं करायचं काय? जय जिजाऊ, जय जिजाऊ, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. जय भवानी. औलाद अवलंबी याचं काय करायचं? छत्रपती संभाजी महाराज के जय. झालं का? रोल घेतला. भैया आज आंदोलन केलेलं आहे, आक्रमक आंदोलन आहे. काय आंदोलनाचं उद्दिष्ट? या महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं डीएनए घेऊन ज्यांनी जन्माला आहे अबू आझमी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा विविध त्यांनी चुकी व्यक्त करून या महाराष्ट्रात शांतता बिघडण्याचं काम करत आहेत. 2 दिवसापूर्वी औरंगजेब हे क्रूर शासक नसून त्यांच्या कार्यकाळात हे अफगाणिस्तानापर्यंत तिथंपर्यंत त्यांचं हे क्षेत्र होतं आणि सोन्याची चिडिया होती असं म्हणून त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याच्या निषेधात आम्ही आज सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन आम्ही त्यांची तिरडी काढलेली आहे. ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः धर्मासाठी स्वतःचं त्यांनी बलिदान दिलं, ज्यांनी 40 दिवस ज्या औरंगजेबाने ज्यांनी 40 दिवस हाल करून त्यांना मारलं, डोळे काढले, त्यांची जीभ छाटली, अशा औरंगजेबाची बाजू घेऊन जो आजू आझमी जो त्यांचं पाठराखण करत आहे त्याच्याविरोधात हे आंदोलन झालेलं आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल करून मोक्षांतर्गत कारवाई करावी, अन्यथा हे आबू आझमीचं पार्सल आपण अफगाणिस्तान तर पाकिस्तानात पाठवावी. जर येणाऱ्या काळात सुद्धा जर आबू आझमीने असं वक्तव्य केलं तर शिवप्रेमीने मोठं आंदोलन यापेक्षा मोठं आंदोलन उभा करण्यात येईल. भैया कोरेटकर असतील, सोलापूरकर असतील, यांच्याकडून देखील वारंवार महापुरुष म्हणजे छत्रपती संभाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्यावरती ते देखील मोठ्या प्रमाणात टीका केल्याचं चित्र दिसतंय. कोरेटकर असतील, सोलापूरकर असतील यांच्या विरोधात सुद्धा आम्ही ह्याच्यापुढे अजून आंदोलन मोठं उभा करणार आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो, आज अधिवेशन चालू आहे, आपण अधिवेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा अनेक महापुरुष असतील यांच्या विरोधात कोणी जरी वक्तव्य केलं त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल किंवा त्यावर मोक्षांतर कारवाई करण्यात येईल. आपण असं कायदा पास करावा. जर येणाऱ्या काळात सुद्धा जर असं कोणी परत वक्तव्य केलं त्याच्या विरोधात या महाराष्ट्रात तमाम शिवभक्त एकत्र येऊन ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभा करू.